आता आपण पाहणार आहोत विद्युत गिझर. आधीच्या लेक्चरमध्ये कार्यपद्धतीपर्यंत झालं होतं. आता गिझरमध्ये निर्माण होणारे संभाव्य दोष, त्याची कारणे व त्यावरील उपाय. आता यामध्ये असेच दोष असू शकतात जे आपण इस्त्रीमध्ये अभ्यासलेत. पहिलं काय, गिझर चालू होत नाही. गिझर चालू न होण्याची 3 ते 4 कारणं असू शकतात. पहिलं कारण आहे विद्युत पुरवठा बंद असेल. विद्युत पुरवठा जर बंद असेल तर विद्युत पुरवठा चालू आहे की नाही हे पाहावं आणि फ्यूज असल्यास बदलावा. हीटिंग एलिमेंट ओपन किंवा खराब झाला असेल तर हीटिंग एलिमेंटची जोडणी व्यवस्थित करावी किंवा हीटिंग एलिमेंट बदलावं. कनेक्शन जर लूज असेल तर सर्व कनेक्शन घट्ट जोडून घ्यावीत. स्विच खराब झाला असेल तर स्विच बदलावा. नंतर दुसरं कारण आहे गिझरच्या बॉडीला तसंच पाण्याला हात लावल्यास शॉक बसतो. या दोषासाठी कारणं काय असू शकतात? पहिलं, हीटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करत असेल. असं असेल तर योग्य त्या इन्सुलेशनचा उपयोग करून हीटिंग एलिमेंट बॉडीपासून इन्सुलेट करायचं. दुसरं, लाईव्ह वायर बॉडीला स्पर्श करत असेल. असं असेल तर बॉडीला चिकटलेली लाईव्ह वायर बॉडीपासून व्यवस्थित सेपरेट करायची, म्हणजे इन्सुलेट करायची. तिसरं कारण आहे इन्सुलेटिंग मटेरियल तुटलं किंवा खराब झालं असेल तर नवीन इन्सुलेटिंग मटेरियल वापरायचं. आता तिसरा दोष आहे गिझर चालू केल्यानंतर फ्यूज जात असेल. याला कारण असू शकतं एकतर सप्लाय कॉर्ड शॉर्ट असेल. सप्लाय कॉर्ड शॉर्ट असेल म्हणजे फेज आणि न्यूट्रल एकमेकांना टच झाले असेल, तेव्हा शॉर्ट असलेली सप्लाय कॉर्ड चेंज करायची. नंतर हीटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करत असेल तर हीटिंग एलिमेंट बॉडीला टच करत असेल तर ते व्यवस्थित इन्सुलेट करावं लागेल. आणि फ्यूज तार कमी प्रवाह क्षमतेची असेल तर योग्य त्या प्रवाह क्षमतेची फ्यूज तार वापरावी. त्यानंतर पाणी पुरेसं गरम होत नाही. पाणी पुरेसं गरम होत नसेल तर तुमचा थर्मोस्टॅट स्विच कमी तापमानाला सेट केलेला असेल. असं असेल तर थर्मोस्टॅटचं योग्य तापमानाला सेटिंग करावं. दुसरं कारण असू शकतं हीटिंग एलिमेंट कमी क्षमतेचं असेल किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाली असेल. असं असल्यास हीटिंग एलिमेंट बदलावं. त्यानंतर 5वा दोष आहे पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होत आहे. जर थर्मोस्टॅट स्विच जास्त तापमानाला सेट केला असेल तर पाणी जास्त तापू शकतं. त्यासाठी थर्मोस्टॅट स्विचचं योग्य तापमानाला सेटिंग करावं. त्यानंतर हीटिंग एलिमेंट खराब झाला असेल तर हीटिंग एलिमेंट चेंज करायचं, बदलायचं. त्यानंतर विद्युत गिझर खोलण्याची आणि जोडण्याची पद्धत ती क्रमवार बघायची. आता विद्युत गिझर खोलण्याची पद्धत. पहिल्यांदा गिझरचा विद्युत सप्लाय बंद करावा. त्यानंतर नॉन रिटर्न वॉल्व व स्टॉप कॉक लूज करून घ्यावेत. मेटल बॉडीच्या कव्हरचे स्क्रू काढावेत. टॉप आणि बॉटम कव्हर बाजूला काढावं आणि मेटल बॉडीला जोडलेले आतल्या कंटेनरचे नट बोल्ट्स खोलून आतला कंटेनर बाजूला काढावा. आपला कंटेनर कशाचा असतो? कॉपरचा असतो. आतल्या कंटेनरच्या वरच्या बाजूचे नट बोल्ट्स खोलावेत. त्यात थर्मोस्टॅट स्विच, तापमान नियंत्रक, हीटिंग एलिमेंट आणि दर्शक दिवा हे सगळे भाग सेपरेट करून घ्यावेत. त्यानंतर गिझरच्या सर्व भागांचे निरीक्षण करून ते मल्टीमीटरने तपासून घ्यावेत. आता विद्युत गिझर जोडण्याची पद्धत क्रमवार. पहिल्यांदा काय, आपण सगळे थर्मोस्टॅट स्विच, तापमान नियंत्रक हे सगळ्यात शेवटी काढले होते. आता ते सगळ्यात आधी व्यवस्थित इन्सुलेट करून त्याच्या पूर्वीच्या जागी बसवावेत. त्यानंतर आतील कंटेनरचे कव्हर नटबोल्टच्या साहाय्याने फिट करावे आणि त्याला वॉटर सील बसवून मगच ते टाईट करावेत. वॉटर सील का, तर कुठेही पाणी लीक होऊ नये म्हणून. पूर्वीप्रमाणे अंतर्गत कंटेनर हा बाहेरील कंटेनरमध्ये बसवून फिट करावा. अंतर्गत कंटेनर म्हणजे इनर कंटेनर जो कॉपरचा असणार आहे तो बाहेरच्या कंटेनरमध्ये फिट करावा. त्यानंतर चौथं, इनलेट पाईप, आउटलेट पाईप आणि नॉन रिटर्न वॉल्व बसवून टॉप आणि बॉटमचं कव्हर फिट करावं. आपण आधी काय केलं होतं? नॉन रिटर्न वॉल्व काढले होते आणि त्यानंतर टॉप आणि बॉटम कव्हर फिट केलं होतं. आता ते सगळे जागच्या जागी बसवून टॉप आणि बॉटमचं कव्हर फिट करायचे. दर्शक दिवा पूर्वीच्या जागी बसवून त्याला सप्लाय कॉर्ड जोडावी. दर्शक दिवा म्हणजे इंडिकेटर लॅम्प. हे सगळं व्यवस्थित जोडावं. त्याला सप्लाय कॉर्ड जोडावी म्हणजे तुम्हाला ऑन ऑफची दिशा कळेल, ऑन ऑफची कंडिशन कळेल. त्यानंतर कवर बसवावं. सगळी जोडणी झाल्यानंतर सिरीज टेस्ट लॅम्प अथवा मल्टीमीटरने तपासणी करावी. सिरीज टेस्ट लॅम्पमध्ये आपण काय करतो?
जर दिवा लागला तर तुमचं कनेक्शन ओके आहे, जर दिवा लागला नाही तर तुमच्या कनेक्शनमध्ये काहीतरी गडबड झाली आहे, कनेक्शन कुठेतरी शॉर्ट झाले. त्यानंतर सर्व स्क्रू तसेच नट बोल्ट्स घट्ट केल्याची खात्री करून गिझर भिंतीवर बसवावा आणि प्रथम इनलेट पाईपमधून पाणी आत सोडावे आणि नंतरच वीज पुरवठा चालू करावा. सुरुवातीला पाण्याचा कॉक ऑन करून मगच तुम्ही बटन चालू कराल. त्यानंतर विद्युत गिझरचं टेस्टिंग. पहिलं काय, सिरीज टेस्ट लॅम्प वापरून विद्युत गिझरचं टेस्टिंग करायचं. 2 पद्धती आहेत. पहिलं ओपन सर्किट टेस्ट, दुसरं आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. तर ओपन सर्किट टेस्टमध्ये जर दिवा प्रकाशित झाला नाही तर गिझरचं सर्किट ओपन आहे, म्हणजेच कंटिन्युटी नाही. आणि दिवा मंद प्रकाशित झाला तर गिझरमध्ये कंटिन्युटी आहे, म्हणजे ते ओपन सर्किट नाही आहे. शॉर्ट सर्किट टेस्ट म्हणजे काय, दिवा प्रखर प्रकाशित झाला तर गिझर शॉर्ट आहे, म्हणजे काहीतरी बिघाड आहे. आणि दिवा मंद प्रकाशित झाला तर गिझर शॉर्ट नाही, म्हणजे ते व्यवस्थित काम करते. त्यानंतर विद्युत गिझर वापरताना घ्यायची दक्षता. पहिलं, गिझर सुरू करण्यापूर्वी आउटलेट पाईपमधून पाणी सहज वाहत आहे ना याची खात्री करून घ्या. म्हणजे इनलेटमधून पाणी तुमचं आत जात आहे पण आउटलेटमधनं येतच नसेल तर तो प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आउटलेटमधनं तुमचं पाणी आधी येतं आहे का हे चेक करा. गिझरमध्ये पाणी असल्याशिवाय गिझर चालू करू नये. गिझरमध्ये पाणी भरल्याशिवाय म्हणजे इनलेट व्हॉल्वमधनं त्यामध्ये पाणी ओतल्याशिवाय गिझर चालू करू नये. गिझरचा इनलेट व्हॉल्व नेहमी ओपन ठेवावा, म्हणजे त्यामधला इनपुट कधीही चालूच असलं पाहिजे. गिझरसाठी 3 कोअर कॉटन कवर्ड सप्लाय कॉर्ड वापरावी. 3 कोअर म्हणजे आपली 3 पिन असते ती, आणि कॉटन कवर्ड सप्लाय कॉर्ड म्हणजे शॉक बसू नये म्हणून कवर केलेली सप्लाय कॉर्ड वापरावी. गिझरला योग्य ते अर्थिंग करावे. त्यानंतर थर्मोस्टॅट स्विच योग्य त्या तापमानाला सेट करावा. एकतर ते कमीही तापता कामा नये किंवा जास्त तापूनही उपयोग नाही. त्यानंतर गिझरची जोडणी अडचणीच्या जागी करू नका. गिझर अशा ठिकाणी असला पाहिजे ज्या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी व्यवस्थित जागा आहे. त्यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे विद्युत वॉटर हीटर. आधी आपलं झालं विद्युत इस्त्री, नंतर झाला विद्युत गिझर, आता आहे विद्युत वॉटर हीटर. ह्या सगळ्या गोष्टी विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत करतात. आता यामध्ये काय आहे, दैनंदिन जीवनात आपण अनेक ठिकाणी गरम पाण्याचा वापर करतो. उदाहरणार्थ अन्नपदार्थ शिजवणे, आंघोळ करणे, कपडे भांडी धुणे इत्यादी. याखेरीज औद्योगिक क्षेत्रातही गरम पाण्याची गरज भासते. त्यासाठी विद्युत हीटर वापरला जातो. आता विद्युत वॉटर हीटरचे कार्यतत्व काय, विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करणे या तत्वावर वॉटर हीटरचे कार्य चालते. जेव्हा विद्युत प्रवाह हीटिंग एलिमेंटमधून वाहतो तेव्हा जूलच्या नियमानुसार उष्णता निर्माण होऊन पाणी गरम होते. जूलचा नियम काय आहे आपला, H=I²RT. आता विद्युत वॉटर हीटरचे प्रकार. पहिला नॉन प्रेशर टाईप वॉटर हीटर, दुसरा प्रेशर टाईप वॉटर हीटर. आता फक्त एकाच ठिकाणी गरम पाण्याची गरज असते अशा ठिकाणी या हीटरचा वापर केला जातो. इनलेट चालू करताच थंड पाणी हीटरमध्ये प्रवेश करतं आणि त्याच वेळी तेवढेच पाणी आउटलेटमधनं बाहेर पडतं. गरजेनुसार वापर करता येत असल्याने नॉन प्रेशर टाईप वॉटर हीटरमध्ये गरम पाण्याचा अपव्यय होत नाही, कारण त्यामध्ये कायम पाणी असायलाच लागतं. इनलेट वॉल्वमध्ये इनपुट कंटेनरमध्ये पाणी असल्याशिवाय तुम्ही हीटर ऑनच करू शकत नाही. त्यासाठी जेव्हा एकाच ठिकाणी पाण्याची गरज असते तेव्हा तुम्ही फक्त ऑन केलं तर त्याच वेळेला तुमचं गरम पाणी पण तुम्हाला मिळतं. अशा वेळेला पाण्याचा अपव्यय होत नाही. दुसरा आहे प्रेशर टाईप वॉटर हीटर. जेव्हा एकापेक्षा जास्त ठिकाणी गरम पाण्याची आवश्यकता असते अशा जागी प्रेशर टाईप वॉटर हीटर वापरतात. वॉटर हीटरचा इनलेट पाईप थंड पाण्याच्या नळाला जोडून आउटलेट पाईपमधून गरम पाण्याचे अनेक टॅप काढता येतात. आता विद्युत वॉटर हीटरच्या विविध भागांची रचना. पहिला आहे इनलेट पाईप. हीटरच्या आतील टँकला थंड पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इनलेट पाईपचा वापर केला जातो. त्यानंतर येतं आउटलेट पाईप. इनलेट पाईपमधून आत गेलेले थंड पाणी हीटिंग एलिमेंटच्या संपर्कात आल्याने ते गरम होऊन आउटलेट पाईपमधून बाहेर पडते. त्यानंतर येत आहे
हीटिंग एलिमेंट. विद्युत पुरवठा चालू केल्यानंतर हीटिंग एलिमेंटच्या सहाय्याने पाणी गरम केले जाते. त्यानंतर स्टील टँक. स्टील टँकमध्ये पाणी साठवले जाते. पाण्याचा दाब सहन करू शकेल अशा पद्धतीने टँकची रचना केलेली असते. चौथं टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ वॉल्व. हीटरच्या सुरक्षिततेसाठी हे वॉल्व बसवलेले असतात. अचानक तापमान किंवा दाब वाढल्यास अनुक्रमे टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ वॉल्व कार्यान्वित होतो आणि टँकच्या वरील किंवा बाहेरील बाजूस हे वॉल्व जोडलेले असतात. आता हीटरच्या सुरक्षिततेसाठी म्हणजे अचानक तापमान किंवा दाब वाढला म्हणजे पाण्याचं प्रेशर तुमचं वाढलं किंवा अचानक तुमचं पाणी कमी आलं, त्यामुळे कमी पाणी असल्यामुळे तेवढीच हीट दिल्यामुळे पाणी जास्त गरम होतं. अशा कंडिशनमध्ये अचानक तापमान किंवा दाब वाढल्यास अनुक्रमे टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ वॉल्व ॲक्टिवेट होतो आणि तो ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमचं हीटर खराब होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्यानंतर ड्रेन वॉल्व. हीटरमधलं सर्व पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी हा ड्रेन वॉल्व वापरतात. जेव्हा तुमचा हीटर वापरात नसतो तेव्हा तुम्ही ड्रेन वॉल्वचा वापर करू शकता. थर्मोस्टॅट. टँकमधील पाण्याचे तापमान नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टॅटची रचना केलेली असते. ठराविक तापमानानंतर थर्मोस्टॅट स्विच कार्यान्वित होऊन हीटिंग प्रोसेस बंद होते. तापमान कमी होताच परत ते स्विच ऑन होऊन हीटिंग प्रोसेस सुरू होते. त्यानंतर गंज प्रतिबंधक ॲनोड रॉड. हे ॲनोड रॉड स्टील टँकमध्ये बसवलेले असतात. हा रॉड मॅग्नेशियमपासून बनवलेला असल्याने गंजणारे घटक आकर्षून घेतो आणि स्टील टँकचा आतील भाग गंजण्यापासून वाचवतो. कालांतराने हा रॉड बदलता येतो. आता विद्युत हीटरची कार्यपद्धती. साधारणतः वॉटर हीटरमध्ये 2 हीटिंग एलिमेंट थर्मोस्टॅटला जोडलेले असतात. अगोदर वरील बाजूचे हीटिंग एलिमेंट वरचे पाणी 120 ते 140 फॅरनहाईटपर्यंत तापवते. त्यानंतर खालील बाजूला असलेले हीटिंग एलिमेंटचे कार्य सुरू होऊन खालील भागातील पाणी तापवू शकते. परंतु काही हीटरमध्ये फक्त एकच हीटिंग एलिमेंट असते, त्यामुळे देखभाल करणं सोयीचं होतं. हीटिंग एलिमेंट जर खराब झालं तर सहज बदलता येतं. गरम पाणी वापरल्यानंतर त्याची जागा थंड पाणी घेते आणि पाणी तापवण्याची प्रक्रिया सुरू राहते. आता विद्युत वॉटर हीटरमध्ये निर्माण होणारे दोष, त्यांची कारणे व उपाय. पहिला दोष आहे वॉटर हीटर चालू होत नाही किंवा पाणी गरम होत नाही. त्याचं पहिलं कारण काय असेल? सगळ्या ह्याच्यात सेमच आहे, इस्त्रीमध्ये, गिझरमध्ये आणि हीटरमध्ये. कारण व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं, विद्युत पुरवठा बंद असेल, त्याच्यावर उपाय काय? विद्युत पुरवठा चालू आहे का नाही हे पाहावं. त्यानंतर हीटिंग एलिमेंट ओपन किंवा जळालेला असेल तेव्हा उपाय काय करावा तुम्ही? हीटिंग एलिमेंटची सिरीज टेस्ट लॅम्प किंवा मल्टीमीटरने तपासणी करावी किंवा हीटिंग एलिमेंट बदलावं. त्यानंतर पुढचं कारण आहे फ्यूज गेलेला असेल. फ्यूज गेला असेल तर तो बदलावा. थर्मोस्टॅट ओपन असेल तर थर्मोस्टॅट चेक करून ते ओपन असल्यास नवीन बसवावं. त्यानंतर सप्लाय कॉर्ड ओपन झाली असेल, सप्लाय कॉर्डची सिरीज टेस्ट लॅम्प किंवा मल्टीमीटरने टेस्ट करावी आणि ओपन असल्यास नवीन सप्लाय कॉर्ड बसवावी. सप्लाय कॉर्ड ओपन होते म्हणजे काय? त्यामध्ये कुठेतरी ब्रेकेज येतं, म्हणजे फेज वायर किंवा न्यूट्रल वायर तुमची जी काही असेल त्याला कंटिन्युटी नसेल, तुमचं सर्किट ओपन असेल. त्यानंतर दुसरा दोष काय आहे? पाणी पुरेसं गरम होत नाही. थर्मोस्टॅट स्विच कमी तापमानाला नियंत्रित केला असेल तर पाणी गरम होणार नाही. अशा वेळेला तुम्ही काय करणार? थर्मोस्टॅट स्विचचं योग्य तापमानाला सेटिंग करणार. त्यानंतर दुसरं कारण काय आहे? हीटिंग एलिमेंट कमी क्षमतेचं असेल किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाली असेल, अशा वेळेला हीटिंग एलिमेंट बदलावं. त्यानंतर थर्मोस्टॅट खराब झाला असेल, थर्मोस्टॅट जर खराब झाला तर थर्मोस्टॅट चेंज करावा. त्यानंतर तिसरा दोष काय? पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होत आहे. जर पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होत असेल तर थर्मोस्टॅट स्विच जास्त तापमानाला सेट केलेला असेल किंवा थर्मोस्टॅट खराब झाला असेल, अशा वेळेला थर्मोस्टॅटचं तापमान योग्य त्या लेवलला सेट करावं किंवा खराब झाला असेल तर तो बदलावा. आता वॉटर हीटर जोडण्याची व खोलण्याची क्रमवार पद्धत.
आता आधी काय करणार आपण, वॉटर हीटर खोलणार आहोत. तर पहिल्यांदा वॉटर हीटरचा विद्युत पुरवठा बंद करा. त्यानंतर काय येत आहे, थर्मोस्टॅट आणि इन्स्पेक्शनचं कवर उघडा. थर्मोस्टॅट म्हणजे तुमचं टेम्परेचर कंट्रोल नॉब. त्यानंतर पॉवर कॉर्ड, प्लग पिन इत्यादीचं निरीक्षण करा आणि पिन प्लग खराब झाली असेल तर बदला. त्यानंतर हीटिंग एलिमेंट आणि बॉडीमधल्या इन्सुलेशनचा रेझिस्टन्स मोजा. इन्सुलेशनची रेझिस्टन्सची किंमत कमीत कमी 1 मेगा ओहम असावी. आता इन्सुलेशनला सुद्धा रेझिस्टन्स असतो, म्हणजे त्यामध्ये जे इन्सुलेशन मटेरियल असणार आहे ते विद्युत प्रवाहाला विरोध करतं. त्याची व्हॅल्यू कमीत कमी काय असायला पाहिजे, 1 मेगा ओहम. त्यानंतर बॉटम कवर खुलं ठेवून हीटरमध्ये पाणी असताना विद्युत पुरवठा सुरू करा. म्हणजे बॉटम कवर ओपन करून हीटरमध्ये पाणी असताना विद्युत पुरवठा सुरू करा. अशा वेळेला थर्मोस्टॅट कार्यान्वित होऊन हीटिंग प्रोसेस कट होते का बघा. थर्मोस्टॅट कार्यान्वित होऊन हीटिंग प्रोसेस बंद कधी होते, जेव्हा ते पाणी योग्य त्या टेम्परेचरला पोचलेलं असेल, तुम्ही सेट केलेल्या टेम्परेचरला पोचला असेल. त्यानंतर विद्युत पुरवठा बंद करून प्लग काढून टाका. आता हीटर गरम असताना इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा. रेझिस्टन्स जर 1 मेगा ओहमपेक्षा कमी असेल तर बदला. आणि इन्सुलेशनची व्हॅल्यू 1 मेगा ओहमपेक्षा जास्त असेल तर इन्स्पेक्शन कवर पुन्हा पहिल्यासारखं बसवा. आता विद्युत वॉटर हीटर वापरताना घ्यायची दक्षता. पहिलं, वॉटर हीटर खोलण्यापूर्वी विद्युत पुरवठा बंद असल्याची खात्री करून घ्या. वॉटर हीटर खोलताना आतील भागांना इजा होणार नाही याची खात्री करा. आणि वॉटर हीटरच्या कंटेनरमध्ये पाणी असल्याशिवाय स्विच ऑन करू नका. आता इथे तुम्हाला वॉटर हीटर दाखवलं आहे. त्यामध्ये काय दाखवलं आहे, तिथे 2 वॉल्व आहेत. एक आहे इनलेट, एक आहे आउटलेट. त्यामध्ये एक उभा रॉड दिसतोय, त्याला ॲरो दाखवला आहे. तो काय, हॉट वॉटरचा पाईप आहे. आणि दुसरा जिथे तुम्हाला कॉक दाखवला, इथे टॅप दाखवला आहे, तो आहे इनलेट वॉल्व. त्यामध्ये मधल्या भागाला एक दिसतंय, मधल्या भागाला एक छोटा रॉड आत जोडलेला आहे. तो रॉड म्हणजे काय आहे, ते आहे तुमची हीटिंग कॉईल. हीटिंग कॉईल म्हणजे तुमचा जो स्टील मॅग्नेशियमचा रॉड तुम्ही वापरला आहे तो. आणि त्याचं कोणत्या कंटेनरमध्ये बसवला आहे, स्टीलच्या कंटेनरमध्ये. गंज प्रतिबंधक जो रॉड वापरला आहे तो आहे तो मधला रॉड मॅग्नेशियमचा. इकडं स्कीमॅटिक दाखवलं आहे. स्कीमॅटिकमध्ये ते तसंच आहे, फक्त त्यांनी एक्सप्लेन करून दाखवलं आहे. त्यानंतर तुमचा थर्मोस्टॅट स्विच. आपण जे ओपन सर्किट शॉर्ट सर्किट टेस्ट बघितली, त्यात काय होतं, दिवा जर प्रकाशित झाला तर काय असते, कंटिन्युटी आहे. जर दिवा प्रकाशित झाला नाही तर कंटिन्युटी नाही. आणि याच्यामध्ये कंटिन्युटी दाखवण्यासाठी कोणता स्विच वापरला जातो, थर्मोस्टॅट. आता तुमचं हीटिंग एलिमेंट एका ठराविक टेम्परेचरला पोचलं की तुमचा थर्मोस्टॅट ऑटोमॅटिकली ओपन होतो. जी रेड वायर दिली आहे त्याच्यापासून स्विच ओपन झालेला दिसतोय. इथं टी दाखवला आहे, तो काय आहे, थर्मोस्टॅट. तो ऑटोमॅटिकली ऑन किंवा ऑफ होतो. पायलट लॅम्प म्हणजे तुमचा इंडिकेटिंग लॅम्प. तुम्हाला जे लाईट ऑन ऑफ झालेली दिसते, म्हणजे स्विच ओपन झाला की तुमचा पायलट लॅम्प काय होईल, बंद होईल, म्हणजे सप्लाय बंद होईल. आणि तुमचं हीटिंग एलिमेंट परत नॉर्मल लेवलला यायला लागलं, म्हणजे पाणी थंड व्हायला लागलं की तो स्विच ऑटोमॅटिकली पुन्हा जोडला जाईल आणि पायलट लॅम्प ऑन होईल, म्हणजे तुमचा हीटर गरम होतोय. त्यानंतर आता कंटिन्युटी, ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. या दोन्ही टेस्टमध्ये काय दाखवलं आहे, तुमचा बल्ब ग्लो होतोय का नाही. तर जेव्हा तुमचं सर्किट ओपन असेल तेव्हा बल्ब ग्लो होणार नाही. पण तुमचं सर्किट जे असेल ते काय असेल, सप्लाय बंद असेल. त्यानंतर शॉर्ट सर्किट टेस्ट असेल, म्हणजे तुमचं सर्किट व्यवस्थित कनेक्टेड आहे का नाही, तुमचा स्विच व्यवस्थित कनेक्टेड आहे का नाही.
पण त्यातच जो काही सप्लाय येतो आहे त्या वायर जर एकमेकांना जोडल्या गेल्या तर ते तुमचं शॉर्ट होऊन हीटर बंद पडणार आहे. तेच जर तुमच्या फेज आणि न्यूट्रलला कनेक्ट केल्यानंतर बीप येत असेल, म्हणजेच बीप येत आहे म्हणजे सप्लाय पूर्ण होतो आहे, म्हणजेच कंटिन्युटी आहे. त्यानंतर अर्थ आणि लिकेज टेस्ट ऑन इमर्शन हीटर. आता इमर्शन हीटर हा एक हीटरचा प्रकार आहे. त्यामध्ये काय, अर्थ किंवा लिकेज टेस्ट. आता अर्थ किंवा लिकेज टेस्ट म्हणजे काय, जेव्हा तुमचा करंट बॉडीला टच होत असतो किंवा तिथून लीक होत असतो, अशा वेळेला तुम्हाला हीटरला शॉक बसू शकतो. आता हा टॉपिक संपलेला आहे. याच्यावरचा सगळा स्वाध्याय मी तुम्हाला पाठवते. त्यानंतर आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक बेलची फिटिंग आणि दुरुस्ती. इलेक्ट्रिक बेलचा मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला आहे, जो के वाघ स्कूलचा आहे, तर तो तुम्ही आधी व्यवस्थित बघून घ्या. आता इलेक्ट्रिक बेलची फिटिंग आणि दुरुस्ती. तर पहिलं काय, विद्युत बेलचं कार्यतत्व, त्याचे प्रकार, त्याची रचना आणि कार्यपद्धती, यातले दोष, कारणे आणि त्यावरील उपाय, या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता विद्युत बेल म्हणजे काय, विद्युत बेल म्हणजे इलेक्ट्रिक बेल, जी आपली डोअर बेल असते, जी स्पेसिफिकली इलेक्ट्रिकली ऑपरेट होते. आता विद्युत बेलची ओळख. विद्युत बेल आपणा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. बेलचा उपयोग साधी किंवा धोक्याची सूचना देण्यासाठी केला जातो. तसेच हॉटेल, हॉस्पिटल किंवा कार्यालयामध्ये संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी, सांकेतिक सूचनेसाठी, तर व्हायब्रेटिंग बेलचा वापर कॉल बेल म्हणून केला जातो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या इलेक्ट्रिक बेल वापरल्या जातात. शाळांमध्ये वगैरे जे असतात त्या मोठ्या इलेक्ट्रिक बेल असतात, ज्या पर्टिक्युलर तासाचा पिरियड झाल्यानंतर ज्या घंटा होतात त्या, किंवा तुमच्या घराची डोअर बेल, किंवा व्हायब्रेटिंग बेल म्हणजे हॉस्पिटल्समध्ये असतात सहसा. त्या बेल्स दाबल्यानंतर तिथे रिसेप्शनला व्हायब्रेशन जाणवतं आणि बारीकशी बीप होते. अशा वेळेचा उपयोग कशासाठी होतो, सांकेतिक सूचनांसाठी होतो. आणि मोठमोठ्या हॉटेल्समध्ये व्हायब्रेटिंग बेलचा वापर कॉल बेल म्हणून पण करतात. आता विद्युत बेलचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते. वाजण्यावरून पडणारे प्रकार. पहिलं सिंगल स्ट्रोक बेल. सिंगल स्ट्रोक बेल म्हणजे एकच टोला पडणारी बेल. त्यानंतर व्हायब्रेटिंग बेल. व्हायब्रेटिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आवाज होतो घर घर घर. त्यामुळे काय होतं, ती बेल आहे ना कुठल्या तरी पृष्ठभागावर घासली जाते, त्यामुळं त्याचं घर्षण होतं आणि त्यामुळे घरघर आवाज निघतो, ती असते व्हायब्रेटिंग बेल. तिसरं आहे बझर. बझर म्हणजे मोठमोठ्या कॉम्पिटिशन्स असतात त्यामध्ये बझर आपण दाबतो. बझर म्हणजे क्विकली वाजणारी बेल असते. त्यानंतर डोअर चाइम्स. डोअर चाइम्स म्हणजे आपल्या डोअर बेल्स. त्यानंतर बेल इंडिकेटर. बेल इंडिकेटर हे काय असतात, जे इमर्जन्सी अलार्म असतात, जसे फायर अलार्म वगैरे, अशा ठिकाणी बेल इंडिकेटर वापरले जातात. आणि सॉलिनॉइड कॉईलवरनं पडणारे प्रकार, सिंगल सॉलिनॉइड आणि डबल सॉलिनॉइड. यामध्ये कॉईल्सच्या हिशोबाने ते प्रकार पडलेले असतात. एक कॉईल किंवा दोन कॉईलच्या हिशोबाने सॉलिनॉइड ठरतात. आता पहिल्यांदा सिंगल स्ट्रोक बेल. आता सिंगल स्ट्रोक बेल म्हणजे काय, एकच टोला पडणारी बेल. तर जेव्हा विद्युत पुरवठ्याशी ही बेल जोडली जाते तेव्हा हॅमर एकदाच घंटीवर आदळतो आणि इलेक्ट्रिक करंट बंद होताच हॅमर मूळ स्थितीत जातो. बेल म्हणजे काय, आपल्या शाळेत एखाद्याच्या असेल बेल असते आणि त्याच्यावर एक हातोडा असतो. त्याच पद्धतीने हे इलेक्ट्रिकली ऑपरेट होतं. जर सप्लाय दिला तुम्ही, सप्लाय दिल्या दिल्या ते एक टनकन हॅमर बेलवर वाजवतं आणि त्यानंतर हॅमर पुन्हा मेन पोझिशनमध्ये येऊन थांबतो. अशा वेळेला आपण त्याला म्हणतो सिंगल स्ट्रोक बेल. ह्या बेलची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहे. यामध्ये दोन सॉलिनॉइड कॉईल, आर्मेचर, हॅमर, घंटी आणि बॅकलाइट फ्रेम याचा समावेश असतो. आता दोन सॉलिनॉइड कॉईल म्हणजे डबल सॉलिनॉइड बेल असणार आहे. तर यामधले विविध भाग खाली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण डायग्राम बघूयात.
ही आहे सिंगल स्ट्रोक बेल. यामध्ये काय, हे काय आहे, गॉंग. गॉंग म्हणजे ढालीसारखा एक दिसणारा प्रकार असेल ज्याच्यावर तुमचा हॅमर आदळणार आहे. त्यानंतर आडवा दाखवला आहे, त्यावर एक काळी पट्टी दाखवली आहे. बरोबर त्या गॉंगच्या वरच्या बाजूला सर्क्युलर शेपच्या वरच्या बाजूला एक छोटासा रेक्टँगल आहे जो डार्क दाखवला आहे. तो दाखवला आहे काय, तुमचा गॉंग स्क्रू. तो स्क्रूज तुमच्या बेलवर आदळणार आहे. त्यासाठी 2 सॉलिनॉइड कॉईल दिल्यात. इथे तुम्हाला वायर लपेटलेल्या 2 कॉइल्स दिसतील. त्या इथे जोडलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूला जी जोडलेली आहे ती खालच्या बाजूला काय आहे, मेन फ्रेम. त्या कॉइल्सला सप्लाय दिलेला आहे. T1 ही एक कॉईल आहे, T2 ही दुसरी कॉईल आहे आणि या 2 कॉईलला खालच्या बाजूला जोडलेली ती काय आहे, आयर्न फ्रेम. त्या कॉइल्स त्या आयर्न फ्रेमवर चिटकवलेल्या असतील. जेव्हा सप्लाय चालू होईल तेव्हा त्या कॉइल्स वरच्या आयर्न फ्रेमला धडकतील आणि त्या धडकल्यामुळे तो जो गॉंग स्क्रू आहे म्हणजे तो जो टोला आहे तो त्या बेलवर आदळणार आहे. अशा वेळेला तुमची सिंगल स्ट्रोक बेल काम करेल. तर पहिल्यांदा त्याचे भाग काय असतात हे बघूयात. बॉडीमध्ये बेस आणि कव्हर असे 2 भाग असतात. दोन्ही भाग रिजिड मोल्डेड बॅकेलाइट किंवा PVC पासून बनवलेले असतात. बेसवर सॉलिनॉइड कॉईल, आर्मेचर संच आणि घंटी बसवतात. हे सर्व घटक एकत्र बसवल्यानंतर त्यावर झाकण बसवलेले असते. याला म्हणतो आपण फ्रेम किंवा बॉडी. त्यानंतर असतं इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजेच सॉलिनॉइड. काही बेल्समध्ये 1 तर काहीमध्ये 2 इलेक्ट्रोमॅग्नेट वापरलेले असतात. आता इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, हे असे मॅग्नेट असतात की हे चुंबकीय पदार्थाला तुम्ही जेव्हा विद्युत प्रवाह जोडता तेव्हा त्यामध्ये चुंबकत्व येतं. असे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतात. आता इथं 1 किंवा 2 इलेक्ट्रोमॅग्नेट असू शकतात. हे सुपर इनॅमल्ड कॉपर वायरपासून बनवलेले असतात. सुपर इनॅमल्ड कॉपर वायर म्हणजे कॉपर वायर असते ती पहिल्यांदा काय असते, ती सगळ्यात मेन म्हणजे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे आणि ते अशा इनॅमलमध्ये गुंडाळलेली असते की ती मॅग्नेटिक होईल. आणि ती PVC किंवा बॅकेलाइटच्या गोलाकार बॉबिनवर गुंडाळलेली असते. या कॉईलच्या गाभ्यात कोर असतात तेव्हा त्या सिरीजमध्ये जोडल्या जातात. कोर असतात म्हणजे मी ज्या तुम्हाला कोर दाखवल्या T1 आणि T2 ह्या काय आहेत, सिरीजमध्ये जोडलेल्या आहेत. म्हणजे पहिला येणार तो पहिल्या कोरला जोडला जाणार T1ला. त्यानंतर ती कशावर रेस्ट केली आहे, एका आयर्न फ्रेमवर रेस्ट केली आहे. म्हणजे खाली काय आहे, लोखंड आहे आणि त्याच्यावरच दुसरी कॉईल जोडली आहे. त्याच्यापासून तुमचं आलं आहे T2चं दुसरं टोक, ते जोडले सप्लायच्या दुसऱ्या टोकाला. त्यामुळे त्या कशा आहेत, सिरीजमध्ये आहेत आणि त्याची टोके टर्मिनलला आणून जोडलेली असतात. तिसरा आहे आर्मेचर. आर्मेचरला निम्मा किंवा त्यापेक्षा जास्त भाग हा सॉफ्ट आयर्नपासून बनवलेला असतो. त्याच्या अर्ध्या भागामध्ये स्प्रिंगचा गुणधर्म असलेली कडक पट्टी असते आणि तिच्या पुढे तोंडाशी धातूची छोटीशी गोळी असते. आर्मेचरचे एक टोक स्थिर असते तर दुसरे टोक मोकळे असते. म्हणजे आपण जी बघितली आयर्न फ्रेम जी खालच्या बाजूला होती तशीच जी वरच्या बाजूला होती त्याला काय होतं, तो होता आर्मेचर. तो भाग काय आहे, सॉफ्ट आयर्नपासून बनवलेला असतो आणि त्यामध्ये अर्ध्या भागामध्ये काय बसवलेलं असतं, स्प्रिंगचा गुणधर्म असणारी कडक पट्टी. ती आर्मेचरला जोपर्यंत जोडलेली असते तोपर्यंत स्थिर असते आणि पुढच्या बाजूला जिथे असते ती हलण्यासाठी असते. म्हणजे मोकळं असतं ते टोक. आता आर्मेचर वर खाली ॲडजस्टिंगसाठी स्क्रूची योजना असते. चौथं, घंटी. घंटी म्हणजे स्टील किंवा पितळेची वाटी. म्हणजे जो सर्क्युलर भाग दिसत होता आपल्याला ती बेसच्या निमुळत्या भागावर स्क्रूच्या सहाय्याने बसवली जाते. या वाटीवर टोल आपटतो. टोल आपटतो म्हणजे जी धातूची गोळी असते वरच्या भागावर, आर्मेचरला जी स्प्रिंगचा गुणधर्म असणारी कडक पट्टी होती तिच्या तोंडाशी धातूची जी छोटी गोळी होती ती ह्या वाटीवर आपटणार म्हणजे टोल पडणार आणि आवाज होणार. आता सिंगल स्ट्रोक बेलची कार्यपद्धत. विद्युत बेल सप्लायशी जोडून पुश बटन दाबताच विद्युत प्रवाहाचा मार्ग पूर्ण होऊन इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते.
त्यामुळे आर्मेचर मॅग्नेटकडे आकर्षिला जातो आणि टोल घंटीवर आपटून आवाज निघतो. यामध्ये प्रवाह खंडित होत नाही. जोपर्यंत पुश बटन दाबलेल्या स्थितीत आहे तोपर्यंत आर्मेचर त्या स्थितीत राहतो. बेल पुशवरील दाब काढताच प्रवाह खंडित होतो आणि मॅग्नेटमधील चुंबकत्व नष्ट होते आणि आर्मेचर मूळ जागी येतो. अशा प्रकारे बेल पुश एकदा दाबला असता एकच टोल पडतो. बेल पुशवरील दाब काढून पुन्हा दाब दिल्यास दुसरा टोल पडतो. याप्रमाणे प्रत्येक वेळेला एकदाच टोल वाजतो, म्हणून हिला सिंगल स्ट्रोक बेल असे म्हणतात. यामध्ये आर्मेचर कुठला आहे? ही जी आडवी पट्टी आहे ती, आणि हे जे खालचं मटेरियल आहे हे मॅग्नेटिक मटेरियल आहे. सप्लाय दिल्यानंतर हे मॅग्नेटिक मटेरियल ॲक्टिवेट होतं आणि वरचा जो लोखंडा भाग आहे आर्मेचरचा तो याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि तो अट्रॅक्ट झाल्यामुळं ते जे हॅमर किंवा क्लॅपर आहे ते या गॉंगवर म्हणजे त्या वाटीवर आदळतं आणि बेल पडते. आता आहे व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग बेल. कंटिन्युअस रिंगिंग बेल म्हणजे कर्र आवाज करत चालू राहते एका ठराविक वेळेपर्यंत. तर याची रचना कशी असते? व्हायब्रेटिंग बेलची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे. आकृतीत काय दाखवलं? यामध्ये 2 इलेक्ट्रोमॅग्नेट्स ॲडजस्टिंग स्क्रू आर्मेचर, हॅमर घंटी आणि फ्रेम याचा समावेश होतो. ही बेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इंडक्शन बेल. आता बेल पुश दाबताच, बेल पुश म्हणजे तुमचं बटन, हे दाबताच विजेचा प्रवाह बेलच्या एका टोकापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल म्हणजे त्या ज्या 2 आपण कॉइल्स जोडलेल्या आहेत त्या आर्मेचर, कॉन्टॅक्ट स्क्रू आणि स्क्रू मार्फत न्यूट्रल हे सगळं मिळून सर्किट पूर्ण होतं. त्यामुळं यामध्ये मॅग्नेटिक पॉवर तयार होते, चुंबकीय शक्ती तयार होते आणि त्यामुळे आर्मेचर काय होतं? अट्रॅक्ट केलं जातं आणि आर्मेचर अट्रॅक्ट झाल्यानंतर टोल घंटीवर आदळतो. पण त्या क्षणी आर्मेचर आणि कॉन्टॅक्ट स्क्रू याच्यात अंतर पडून करंटचा मार्ग खंडित होतो. करंटचा मार्ग खंडित झाल्यामुळे चुंबकीय शक्ती नाश पावते आणि स्प्रिंग टेन्शन असलेली पट्टी आणि कॉन्टॅक्ट स्क्रू एकमेकांना चिकटतात आणि पुन्हा सर्किट पूर्ण होऊन वर्णन केलेली क्रिया वारंवार घडत राहते. म्हणजे एकदा बेलचा टोला पडतो, तो थोड्या वेळासाठी बाजूला होतो, परत पडतो, परत बाजूला होतो, परत पडतो. हे सगळं वारंवार घडत असल्यामुळे या आवाजाची निर्मिती वारंवार होते आणि आपल्याला कंटिन्युअस आवाज येतो. आणि या आवाजाची निर्मिती बेलपुशवर दाब असतो तोपर्यंत होते. बेलपुशवरचा दाब काढल्यास बेलचे कार्य संपते. आता पुढचा प्रकार आहे बझर. काही वेळेला बेलच्या ऐवजी बझरचा वापर करतात. यामध्ये टोल आणि घंटी याचा आवाज समावेश नसतो, त्यामुळे आवाज टरटर असा येतो. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना असते. याचा आकृती काय आहे? खाली दिलेली आहे. इथं तुम्ही सप्लाय कॉर्ड दिली आहे. तुम्ही तिथून बटन प्रेस केलं म्हणजे बेलपुशने बटन प्रेस केलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल ॲक्टिवेट होते आणि आर्मेचर टच होतं. यामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्मेचर कुठल्याही टोलवर आदळत नाही, कुठलाही टोल पडत नाही. फक्त कनेक्शन झाल्यामुळे त्याचा आवाज टरटर असा होतो. त्यामुळे यामध्ये बझरचा आवाज टरटर येतो. यामुळे कुठलाही टोल आणि घंटी वापरलेली नसते. यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट आणि आर्मेचर याचा समावेश असतो आणि बझर हे विविध आकारात व विविध रंगात बाजारात उपलब्ध असतात, परंतु सगळ्यांची कार्यपद्धती ही सारखीच असते. तर कार्यपद्धती काय? बेलपुशचा स्विच दाबताच प्रवाहाचा मार्ग इलेक्ट्रोमॅग्नेटिक मार्फत पूर्ण होतो. त्यामुळे चुंबकीय शक्ती तयार होते आणि आर्मेचर मॅग्नेटिक कॉईलकडे आकर्षले जाते आणि AC सप्लायच्या गुणधर्मामुळे पट्टीत थरथराट निर्माण होतो व आवाज येतो. AC सप्लाय काय करतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, आणि त्यामध्ये काय असतात? रिपल्स असतात, कारण AC सप्लाय कधीही स्थिर नसतो. त्यामुळे सारखं कनेक्ट डिस्कनेक्ट होत राहणार, पण तिथे कुठलाही टोल पडत नसल्यामुळे त्याचा टच 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 असा आवाज येतो. त्यामुळे तो टरटर ऐकू येतो. त्यानंतर डोअर चाइम्स. डोअर चाइम्स म्हणजे काय? डिंग डॉंग बेल. डिंग डॉंग बेल म्हणजे आपल्या घरात आपण ज्या बेल्स वापरतो दाराच्या बाहेर त्या. तुमच्या डाव्या हाताला दाखवलंय ते आहे कवर.
तुमचं जनरली जो बॉक्स असतो, बाहेरच्या बाजूला जे बेलचं बटन असतं त्याचा बॉक्स आत जोडलेला असतो, तो साधारणतः या पद्धतीने दिसतो. आणि त्याच्या आतमधली रचना कशी असते, वरच्या बाजूला एक मेटल स्ट्रीप आहे, त्याच्या खाली आर्मेचर आहे आणि आर्मेचरच्या खाली जोडलेली आहे मॅग्नेटिक कॉईल आणि त्यावर आहे तुमची बेस प्लेट. आता बेस प्लेट आणि मेटल स्ट्रीप हे कशाचे असणार आहेत, मॅग्नेटिक मटेरियलचेच असणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे, जेव्हा तुम्ही सप्लाय ऑन करता तेव्हा ही मॅग्नेटिक कॉईल आहे ती मॅग्नेटिक फील्ड जनरेट करते आणि ती जी मेटल स्ट्रीप आहे ती आर्मेचरला ओढून घेते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना असते. विविध आकारामध्ये व रंगामध्ये डोअर चाइम्स आहेत. यास डिंग डॉंग बेल असेही म्हणतात. सर्व डोअर चाइम्सची कार्यपद्धती ही सारखीच असते. यात धातूच्या 2 पट्ट्या व एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल असते. पातळ सुपर इनॅमेल्ड वायर PVC बॉबिनवर गुंडाळलेली असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या कॉईलच्या मध्यभागी धातूचा रॉड म्हणजेच हॅमर असतो. म्हणजे जे आर्मेचर आहे त्याच्यामध्येच एक उभा रॉड असतो, त्याला एका बाजूने स्प्रिंग जोडलेली असते आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे PVC बेसवर रबर ग्रोमेटच्या सहाय्याने धातूच्या 2 ॲल्युमिनियमच्या पट्ट्या एकमेकांसमोर अडकवून ठेवलेल्या असतात आणि या दोन्हीच्या मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवलेलं असतं. आता हे कार्य कसं करतं, बेल पुश दाबताच कॉईलमधनं प्रवाह वाहू लागतो व चुंबकीय शक्ती निर्माण होते. त्यामुळे हॅमर एका दिशेने ओढला जाऊन डिंग असा आवाज येतो. बेल पुशवरील बोटाचं दाब काढताच इलेक्ट्रिक करंटचा मार्ग खंडित होतो. त्यामुळे चुंबकीय शक्ती नष्ट होते आणि हॅमर स्प्रिंगच्या दाबामुळे तो मूळच्या जागी जोरात येऊन तो विरुद्ध बाजूच्या पट्टीवर आदळतो, म्हणजे डॉंग असा आवाज येतो. अशा प्रकारे त्यामध्ये डिंग डॉंग असा आवाज येतो. म्हणजे मध्ये तुमचं एकच इलेक्ट्रोमॅग्नेट असतं आणि दोन्ही बाजूच्या पट्ट्यांवर आदळतं, एकदा सप्लाय चालू असताना आणि एकदा सप्लाय बंद झाल्यावर, म्हणून त्या दोन्ही बाजूचा आवाज वेगळा येतो. आता विद्युत बेलचं कार्यतत्व. विद्युत बेलचं कार्यतत्व काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलला विद्युत पुरवठा जोडताच तिच्यामध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होऊन आर्मेचर ओढला जाऊन घंटीवर टोल आदळतो. जेव्हा विद्युत पुरवठा बंद होतो तेव्हा आर्मेचर मूळ स्थितीत जातो. म्हणजेच विद्युत बेल इलेक्ट्रिक करंटच्या चुंबकीय तत्वाच्या परिणामावर कार्य करते. थोडक्यात म्हणजेच विद्युत शक्तीचे चुंबकीय शक्तीत आणि चुंबकीय शक्तीचे यांत्रिक शक्तीत आणि यांत्रिक शक्तीचे ध्वनी लहरीमध्ये रूपांतर करण्याचे कार्य विद्युत बेल करत असते. आता हे ओव्हरऑल सगळ्या बेलचं एक थोडक्यात त्यांनी कार्यतत्व सांगितलेलं आहे. विद्युत बेल, बझर व डोअर चाइम्स यामधील संभाव्य दोष, त्याची कारणे, तपासणी व उपाय. पहिला दोष काय, विद्युत बेल, बझर किंवा डोअर चाइम्स कार्य करत नाही. यामध्ये कारणं काय असू शकतात, एकतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल तुटली असेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल जर तुटली असेल तर तुमचा सप्लाय खंडित होणार. त्यामुळे अशा वेळेला काय करणार तुम्ही, बेल सप्लायपासून अलग करा. बेल सप्लायपासून अलग करा म्हणजे पहिल्यांदा सप्लाय काढा, त्यानंतर सिरीज टेस्ट लॅम्पची जोडणी करा. जर लॅम्प पेटत नसेल तर कॉईल ओपन आहे असं समजावं आणि कॉईल ओपन असल्यास पहिल्या कॉईलच्या आकाराची व क्षमतेची नवीन कॉईल बसवावी. त्यानंतर कॉन्टॅक्ट स्क्रू ढिला झाला असेल किंवा लूज झाला असेल. कॉन्टॅक्ट स्क्रू म्हणजे कोणता, आर्मेचरपासून जाऊन जो टोलवर आदळणार आहे तो. आर्मेचर व कॉन्टॅक्ट स्क्रूची तपासणी करा. हे अंतर जर वाढलं असेल किंवा लूज असेल आणि स्क्रू किंचित आतल्या बाजूस पिळून आर्मेचरशी कॉन्टॅक्ट होईल अशा रीतीने टेकवून ठेवला तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्यानंतर टर्मिनलमधील वायर निघाली असेल. आता टर्मिनलमधील वायर्सची पाहणी करा. टर्मिनल्समधल्या वायर्सची पाहणी करा म्हणजे तुमच्या टर्मिनल ज्या असणार आहेत, काय असणार आहेत तुमचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. यामधल्या वायर्सची पाहणी करा. एखादी वायर निघाली असेल तर ती पुन्हा जोडा, तर तुमची बेल चालू होईल. म्हणजे तुम्हाला जर सप्लायच येत नसेल, सप्लाय वायरच निघाली असेल तर तुमची बेल वाजणारच नाही. त्यानंतर दुसरा दोष आहे, बेल पुन्हा दाबताच फ्यूज वितळतो. फ्यूज वितळतो म्हणजे एकतर तुमचा करंट जास्त येत असेल किंवा पहिलं कारण काय असू शकतं, टर्मिनलमध्ये शॉर्ट सर्किट असेल. बेलचं कव्हर उघडून पाहणी करावी. जर टर्मिनल शॉर्ट असतील म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना जोडले असतील तर त्यांना वेगळं करून
त्यावर इन्सुलेटिंग टेप गुंडाळावा आणि पुन्हा जोडणी करावी. दुसरं, कॉईल शॉर्ट झाले असतील. कंटिन्यू जर आपण एखादं बटन दाबून ठेवलं किंवा जास्त व्होल्टेज आलं तर कॉईल जळण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळं कॉईलची तपासणी करण्यासाठी सिरीज टेस्ट लॅम्प वापरावा. लॅम्प मंद प्रकाशला तर कॉईल चांगली आहे, प्रखर प्रकाशला आणि जळकट वास आला तर कॉईल शॉर्ट आहे असं समजावं. कॉईल बाजारात सहज मिळत नाही, त्यामुळं जुनी बेल काढून टाकून नवीन बेल किंवा बझर किंवा डोअर चाइम्स बसवणं हे कधीही सोपं पडतं. त्यानंतर दक्षता. आता दक्षता काय घ्यावी? इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलची जोडणी सिरीजमध्ये करावी. दुसरं, जोडणीच्या ठिकाणी कार्बन स्पॉट आले असतील तर सँडपेपरने साफ करावे. आणि तिसरं, विद्युत बेल नेहमी सप्लायच्या सिरीजमध्ये जोडून तपासणी करावी. त्यामुळे सप्लाय खंडित होण्याचा धोका टळतो. सिरीजमध्ये जोडायची म्हणजे त्याच्या सिरीजमध्ये आपण एक बल्ब पेटवून बघायचा, त्यामुळे सप्लाय बंद होण्याचा धोका टळतो, म्हणजे तुमच्या सप्लायमध्ये ब्रेकआउट येण्याचा धोका टळतो. चौथं, तपासणी करताना पायाखाली रबरी मॅट किंवा लाकडी फळी घ्यावी. कुठलंही इलेक्ट्रिकलचं काम करताना पायाखाली रबरी मॅट किंवा लाकडी फळी घ्यावी, कारण ते विद्युत विरोधक आहेत. त्यामुळे तुमच्या शरीरातनं करंट पास होऊन जमिनीत शिरणार नाही. आणि पाचवं, विद्युत बेलमध्ये कोणताही दोष नाही याची खात्री झाल्याशिवाय ती विद्युत पुरवठ्याशी जोडू नये. तुमची जर बेल व्यवस्थित असेल तरच ती तुम्ही विद्युत पुरवठ्याला जोडू शकता. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक बेल इन्स्टॉलेशन. आता आपण आत्तापर्यंत काय बघितलं? इलेक्ट्रिक बेल म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि ते लावताना काय काय काळजी घ्यायची. आता ती कशी लावायची? पहिल्यांदा बेल पॉईंट टेस्ट लॅम्पने तपासून घेणे. बेल पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बेल जोडणार आहात विद्युत प्रवाहाशी, तो तपासून घेणे. प्रथम बेलचं कवर उघडून घेणे. योग्य मापाच्या बोर्डवर बेल स्क्रूने बसवणे म्हणजे त्याचं फिटिंग करणे. ड्रिल मशीनने बोर्डवर किंवा भिंतीवर स्क्रू फिटिंगसाठी छिद्रे पाडून घेणे म्हणजे तुमचं फिटिंगचाच विषय आहे हा. त्यामध्ये रावळ प्लग टाकून योग्य त्या मापाच्या स्क्रूच्या साहाय्याने डोअरबेल फिट बसवणे आणि बेल पुश स्विच करून बेलचा आवाज तपासणे. म्हणजे एकदा का तुम्ही तुमच्या सप्लाय वायर्स तुमच्या बेलला टच केल्यानंतर तुमचं बेलचं बटन जे असेल घराच्या बाहेर त्याला तुम्ही जोडणार आणि मग ते बटन दाबून तुमची बेल वाजतीये का नाही हे चेक करणार. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती आणि फिटिंग.